तिकडे जळगाव विधान परिषद निवडणुकीतही महायुतीमध्ये बंडखोरी झाल्यानं ही निवडणूकही चुरशीची झाली आहे। या निवडणुकीत महायुतीनं नंदकिशोर महाजन यांना आपला अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केल्यानंतर शेवटच्या क्षणी शिवसेना शिंदे गटाच्या रेश्मा काळे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आणि त्यामुळे निवडणुकीत रंगत वाढली आहे। विधान परिषद निवडणुकीत महिलांना कुठेही स्थान देण्यात आलेले नसल्यानं आपण आपली उमेदवारी करत असल्याचं रेश्मा काळे यांनी म्हटलंय। या निवडणुकीतून माघार घेणार नसल्याचं सांगत त्यांनी कालपासून जळगाव जिल्ह्यातून बाहेर पडत सहलीला जाणं पसंत केलंय। त्यांच्या या भूमिकेने मात्र महायुतीपुढे मोठा पेच निर्माण झालाय। त्यांची बंडखोरी रोखण्यासाठी मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्यात काय तडजोड होते किंवा या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होते का हे पाहणे तितकंच महत्त्वाचं असेल। तर जळगाव मधल्या महायुतीतल्या या तिढ्या संदर्भात माहिती देतात आमचे प्रतिनिधी, आपण पाहूयात। विधान परिषदेची निवडणूक ही बिनविरोध होईल की काय अशा चर्चा होत्या। मात्र ऐन वेळेला महाविकास आघाडीमध्ये सुद्धा आपल्याला दोघांनी उमेदवारी अर्ज भरल्याचं पाहायला मिळालेलं होतं। अगोदर शरद तायडे यांनी आपली अधिकृत उमेदवारी जाहीर केली आणि त्यानंतर निलेश चौधरी धरणगावचे माजी नगराध्यक्ष आहेत त्यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज भरल्याचं पाहायला मिळालेलं होतं आणि म्हणूनच खरं तर या ठिकाणी बंडखोरी होती काय असं चित्र असताना निलेश चौधरी हे आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतील अशी खरं तर शिवसेनेच्या सूत्रांची आपल्याकडे माहिती आहे। तर दुसरीकडे मात्र महायुतीमध्ये नंदकिशोर महाजन जे आहेत त्यांनी आपला अधिकृतरित्या उमेदवारी अर्ज भरलेला असतानाच शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका आहेत रेश्मा काळे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आणि म्हणूनच खरं तर ही निवडणूक रंगतदार झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आज उमेदवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस आहे, मात्र रेश्मा काळे या आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत। एकंदरीतच या नगर परिषद या विधान परिषद निवडणुकीमध्ये महिलांना कुठेही संधी देण्यात आलेली नाही आणि म्हणूनच खरं तर आपला दावा हा महिला उमेदवार म्हणून असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। त्या सहलीला रवाना झालेल्या आहेत। आज माघारीच्या दिवशी त्या परत येतात का, खरं तर याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। दुसरीकडे मात्र जिल्ह्यातल्या दोघी बड्या नेत्यांमध्ये या संदर्भामध्ये काय निर्णय होतो हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे, कारण मंत्री गिरीश महाजन हे आत्ताच काही वेळापूर्वी मुंबईवरनं जळगावमध्ये दाखल झालेले आहेत। मंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यामध्ये काही तडजोड होते का, आणि ही जर तडजोड झाली तरच कदाचित रेश्मा काळे या आपला उमेदवारी अर्ज मागे घेतील आणि त्यांनी जर आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला नाही तर मात्र ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे।